पौल सिद्धबेटामध्ये आलो असता या ठिकाणी पुणे तिथे काय उणे काही आगळंवेगळं आपणास बघण्यास मिळणार आहे। चला तर आपण काय आहे ते पाहूयात। आणि डोर स्टेप टू स्कूल म्हणजे फिरते वाचनालय व अभ्यास वर्ग याविषयी आपण निश्चित जाणून घेणार आहोत। कारण झोपडी तिथे बालवाडी, मुलं तिथे शाळा, चाकावरती पुस्तक मेळा, आली आली दारी शाळा आली। कुणाच्या तरी स्वप्नातले घर उभे करताना थकतात त्यांचे आईबाप, एक एक वीट रचताना मुलांचे आयुष्य, मुलांचे भविष्य यांचा विचार आम्ही केला। त्यांनी शिकावे, मोठे व्हावे म्हणून नेली दारी शाळा। अतिशय उत्कृष्ट असा आपण उपक्रम पाहू शकता। फिरते वाचनालय अभ्यासक्रम आज या ठिकाणी आणि अभ्यास वर्ग या ठिकाणी आलो असता हे पुणे तिथे काय उणे काही वेगळं बघायला मिळालं। तर आपला उद्देश काय? शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आपण बस पोहोचवण्याचं काम करतो। जी मुलं शिक्षण म्हणजे ज्या मुलांपर्यंत बस पोहोचत नाही त्या मुलांपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम म्हणजे निश्चित शाळेचा पाया हा तुम्ही रचण्याचं काम करताय। हा अतिशय मनापासून आनंद वाटला। आणि फिरती शाळा आणि अभ्यास वर्ग काय असतं ते आपण पाहू शकता। या ठिकाणी मुलं बसलेली आहेत जी पुस्तक वाचन करतायत आणि खरोखर या शाळेने पुणे तिथे काय उणे हे दाखवून दिलेलं आहे। यालाच म्हणतात फिरते वाचनालय आणि अभ्यास वर्ग। आज ही मुलं शाळेमध्ये जाण्यासाठी पूर्वकल्पना कशा पद्धतीने शाळेमध्ये जावे आणि अभ्यास कसा असतो या संदर्भात इतिवृत्तांत आपल्या फिरत्या बसमध्ये अभ्यासक्रम कसा आहे हे पाहण्याचं काम या ठिकाणी पाहू शकता। बाळा तुझं नाव काय? ईश्वरी। ईश्वरी, छान। तुझं नाव काय रे बाळा? तू फार छोटा आहेस। ज्ञानराज। अरे वा 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 वा, छान। तू काय काढतोय ज्ञानराज? काय काढतो तू सांग? ABCD। बरं, छान छान छान। आज या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वात लहान मुलं पण आहेत। बाळा तुझं नाव काय रे? अर्णव। वा वा वा, छान छान छान। आज आपण पाहू शकता संपूर्ण गाडीमध्ये शिक्षण आहे आणि तो अभ्यास करताना मुलं सुद्धा दिसत आहेत। निश्चितच ही एक आनंदाची पर्वणी आहे। कारण पुणे तिथे काय उणे अख्खी बसच शाळेतील गुणधर्म आपल्याला जाणून देतात। आणि आमच्या खास मित्राची कन्या आहे जी फड मॅडम आहेत। मॅडम नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी जे वास्तव आहे आपण किती वर्ष झाले काम करताय? नवीन आहे। बरं, जानेवारीपासून काम करते। जानेवारीपासून। साधारणतः आतापर्यंत मुलं किती यामधनं घडली किंवा काय? ताई आपणास पण माहिती आहे किती मुलं घडली आतापर्यंत? भरपूर मुलं म्हणजे वाचन प्रवाहात आलेली आहेत। ज्या मुलांना अक्षर ओळखही नसते त्यांना प्रत्येक चिन्ह मुसरापासून प्रत्येक त्याच्या क्षमतेनुसार एक एक मात्रा शिकून ते आता पूर्णपणे पुस्तक वाचायला सक्षम झाले आहे। निश्चित म्हणजे आपला हा उपक्रम अति अनमोल आहे। कारण यामधनं हा रजनी त्यांनी निर्मित प्लॅटफॉर्म आहे आणि ते उत्तम आहे। आणि त्या उत्तम कलेतून अनेक मुलांना ज्ञानाचं काम होतं। हेच पुणे तिथे काय उणे सत्य दर्शन दिल्याबद्दल मनपूर्वक अप्रगत मुलं असतात त्यांना वेगवेगळे चार्ट देऊन वेगवेगळे खेळ घेऊन शब्दांचे वाक्यपट्ट्या त्यांना मनोरंजन अभ्यासात छान वाटत। वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक भाषिक खेळ घेतले जातात आणि खूप छान मुलं रमून अभ्यास करतात। छान वेगवेगळ्या गाणी गोष्टी म्हणजे मुलांना अभ्यासात मन रमावं किंवा त्यांना आवड निर्माण व्हावं असा आमचा प्रयत्न। छान, अतिशय मनपूर्वक धन्यवाद।